उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्यानिमित्त मागील 13 दिवसापासून सुरू असलेला बेमुदत धरणे आंदोलन आज पोलीस अधीक्षक सोलापूर यांना निवेदन देऊन पत्रकार कृती समितीच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पा लंगोटे बोलताना म्हणाले की नमस्कार, मी अप्पासाहेब लंगोटे, सोलापूर जिल्हा परिषद येथील मागील 8 दिवसापासून आमचे पत्रकार बंधू सैफनभाई शेख यांनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक IPS अधिकारी यांना सरकारी कामात हस्तक्षेप करून फोन करून हस्तक्षेप केलेला होता। त्या अनुषंगाने सोलापूर येथील पत्रकार सैफनभाई शेख यांनी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। उपोषणाला बसून 8 ते 10 दिवस झालेला आहे। आज रोजी आम्ही पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांचा उपोषण स्थगित व्हावे यासाठी आम्ही सोलापुरातील SP साहेब यांना पत्र देऊन उपोषण मागे घ्यावा यासाठी आम्ही त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी आलेले आहोत। त्यांनी आमच्या पत्रकार कृती समितीला मान देऊन त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेत आहेत। धन्यवाद। यावेळी बोलताना उपोषणकर्ते सैफन शेख म्हणाले की नमस्कार, मी सैफन शेख मागील 10 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं। सोलापूर राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी एका IPS अधिकाऱ्यांना फोनवर धमकी देऊन सरकारी कामात अडथळा केल्यानिमित्त मागील 10 ऑक्टोबरपासून जे बेमुदत धरणे आंदोलन मी सुरू केलं होतं ते आज पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था सोलापूर व पत्रकार संरक्षण समिती यांच्या सामाजिक कार्यकर्ते यांच्या सांगण्यावरून आज पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देऊन त्यांनी उपोषण सोडण्याचा आग्रह केल्यानिमित्त मी आज हे उपोषण स्थगित करत आहे। परंतु इथून न्याय नाही मिळालं तर पुढील न्याय मागण्यासाठी मी न्यायालयात धाव घेऊन सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर न्यायालयातून दाद मागण्याची मी हे करतो। आज उपोषण सोडलं असेल जाहीर करतो। यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पा लंगोटे, पत्रकार कृती समितीचे सचिव इनोस आतार, राम हुंडारे, त्याचबरोबर लतीफ नदाब, असलम नदाब, नाना मिलिंद पक्षाळे, नितीन करजोळे, पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व त्याचबरोबर सिद्धार्थ भडकुंबे यांच्यासह अनेक पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते।